नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सारंग आणि सौमित्र यांच्यामध्ये आता ह्या ऐश्वर्यावरून खूप वाद सुरू असतात. सारंग ऐश्वर्याला आता जे काही सौमित्र बोललेला आहे त्याचा त्याला फार राग येतो आणि तो सौमित्रला म्हणतो की हे बघ दादा, मी तुला शेवटचं सांगून ठेवतो की ऐश्वर्याच्या विषयी असणारा तुझ्या मनातील जो काही गैरसमज आहे तर तो पूर्णपणे मिटून टाक. आणि त्यावरती सौमित्र मात्र सारंगवर इतका धावून जातो, त्याची गचंडी धरून त्याला ढकलून देतो. तोच लगेच ऋषिकेत सारंगला धरतो आणि सौमित्रावर जोरात ओरडतोय. आणि आता हे दोघांची चाललेली भांडणं बघून सुमित्राला फारच राग येतो. सुमित्रा आता दोघांवरही ओरडते आणि पुरे बंद करा तुमची ही भांडणं असं जोरात ओरडून म्हणते. तुमच्या दोघांचं हे सर्व काय सुरू आहे म्हणून सुमित्राला खूप राग येतो आणि रागाने ती त्यांना विचारते आणि म्हणते की हे बघा, आज मात्र घरामध्ये इतकी आनंदाची बातमी कळालेली आहे की अवंतिका आई होणार आहे आणि तुमच्या दोघांचं काय हे नवीन सुरू आहे. अरे या घरामध्ये नवीन बाळ येणार आहे आणि घरात कसं आनंदी वातावरण असायला हवं आणि तुम्ही दोघं मात्र काय करतात, एकमेकांशी भांडतात, एकमेकांवर चिखलफेक करत आहात. तुम्हाला पटतं का तुमचं हे वागणं? अरे सौमित्र, तुला कळतं का हे अशा वातावरणात तुला तुझ्या बाळाचं स्वागत करायचं आहे का? तेव्हा आता ऋषिकेश सौमित्रला म्हणतो की हो सौमित्र, अरे आई एकदम बरोबर बोलत आहे. गर्भात असणाऱ्या बाळावर मात्र बाहेरच्या गोष्टीचा परिणाम होत असतो हे लक्षात घे. आणि हे पण आपल्या वागण्या आणि बोलण्यातून बाळावर गर्भसंस्कार होत असतात आणि तू सांग की बाळावर चांगले संस्कार व्हायला हवेत की नको. म्हणून सगळेजण सौमित्रला समजवण्याचा प्रयत्न करतात तर सौमित्र काही ऐकायला तयारच नसतो. तो ऐश्वर्याकडे बोट करत आता सगळ्यांना म्हणतो, जोपर्यंत ही बाई घरात आहे तोपर्यंत काही असं आनंदाचे क्षण घडणार नाही. व आता बाई म्हटल्यानंतर सारंगला फारच राग येतो. सारंग लगेच त्याच्या समोर येतो आणि म्हणतो की काय रे बाई बाई, काय लावलेला आहेस तू? मी मगाशपासून बघतोय तू ऐश्वर्याचं नाव घेऊन बोलत नाही आणि ही बाई असं म्हणून बोलतोय. आणि काय हे सर्व? आणि तुला असं वाटतं की तू असं म्हटल्यानंतर मी शांत राहील म्हणून? मी जर शांत राहिलो आणि मी काही बोललोच नाही तर तुझं जास्तच आणखीनच वाढायला सुरुवात झालेली आहे. तर आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की ऐश्वर्या माझी बायको आहे, तिचं नाव सन्मानाने घ्यायचं आहे. तर आणि ते जर तुला जमत नसेल तर तोंड गप्प ठेवायचं, कळले ना तुला आता हे सर्व? म्हणून तो सगळ्यांच्या समोर सौमित्राची गचंडी धरतो, हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघितल्यानंतर आता जानकी आणि घरातील सगळ्यांना धक्का बसतो. जानकी तर सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी या दोघांनाही बाजूला करते आणि तुमच्या दोघांचं काय सुरू आहे असं जोरात ओरडते. तेव्हा ऋषिकेश सुद्धा सारंगला म्हणतो की अरे सारंग, तुझं काय सुरू आहे? तो तुझा मोठा भाऊ आहे हे विसरू नकोस आणि तू तर त्याची कॉलर पकडतोस. त्यावरती सारंग म्हणतो की हो, आज तर फक्त मी कॉलर पकडली आणि जर हा ऐश्वर्याला परत उलटा बोलला तर बघ मी काय करतो ते. रागाने सौमित्रकडे बघत आता सारंग म्हणत आहे. तर तेव्हा आता जानकी जोरात ओरडते की बास करा, तुम्ही दोघंही कसं वागतात याचं भान आहे का तुम्हाला? त्यावरती सारंग म्हणतो की हे बघ बहिणी, तू त्याला सांग, त्याने किती वेळेस ऐश्वर्याचा अपमान केलेला आहे, मग त्याला समजत नाही की ह्या सर्व गोष्टी. त्यावरती सौमित्र म्हणतो की हे बघ, मी मात्र मान ज्यांनाच देतो, ज्यांना मात्र तो मान घेण्याची लायकी असते. तुम्ही सगळ्यांनी मला कितीही सांगितले की ही बाई बदललेली आहे तरी सुद्धा मी कुणाचं काही ना ऐकून घेता त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत. वेळेस साप मात्र दंश करायचं सोडेल, परंतु ही बाई मात्र दुसऱ्यांना त्रास देण्याचं कधीही नाही सोडणार. त्यावरती मात्र आता ऐश्वर्या मात्र रडत आहे. तिला फार वाईट वाटतं. तिचा जो काही अपमान येथे होत आहे त्यामुळे ती पूर्णपणे खचून गेलेली असते. सारंग आता बाई म्हटल्यानंतर पुन्हा आता सौमित्राकडे रागाने पाहतोय. तेव्हा आता जानकीला सुद्धा खूप राग येतो. जानकी आता सौमित्र भाऊजीनं ओरडत्याने म्हणते की बास झाले, बास करा आता. आणि नक्की तुम्ही हे सर्व काय बोलत आहात? आणि हे बघा, मला माहिती आहे की ऐश्वर्यावर तुमचा राग आहे, परंतु एखाद्या बाईवर आणि आपल्या वहिनीवर हात उगारणं हे तुम्हाला नाही शोभत. आणि हे बघा सौमित्र भाऊजी, तुम्ही कधी असे नव्हतात. इतक्या वर्षापासून मी तुम्हाला ओळखते, पण आज मात्र तुम्ही जे काही वागलात ना, वागणं बघून नक्की तुम्हाला काय झालेलं आहे? नक्की असं का वागतात तुम्ही? असं जानकी आता सौमित्रला विचारते. हे बघा, तुमचं हे वागणं आहे तर ते योग्य नाही. जेव्हापासून आता ऐश्वर्या घरात आलेली आहे तेव्हापासून ते अवंतिका बद्दल चांगलाच विचार करते आणि तर तुम्ही तिच्या मागे सुटलेला आहात आणि ती आता चांगली आहे, ती बदलली नाही, याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? तेव्हा सौमित्र मात्र खाली मान घालतो. तर जानकी म्हणते की सांगा ना, आहे का तुमच्याकडे पुरावा? मग कशाच्या जीवावर तुम्ही तिला इतकं बोलतात? आज मात्र आपण इतक्या वर्षापासून एकमेकांच्या सोबत राहतो, पण तरी सुद्धा आपण एकमेकांबद्दल असा अविश्वास कधीही आतापर्यंत दाखवलेला नाही. आणि नाही, ऐश्वर्यावर तर विश्वास नाही मला मान्य आहे, परंतु तुमचा माझ्यावर सुद्धा विश्वास नाही का? तेव्हा सौमित्र काही उत्तर देतच नसतो. आता जानकी म्हणते की बोला ना, तुमच्या वहिनीवर सुद्धा विश्वास नाही का? त्यावरती सौमित्र तरी सुद्धा काहीच बोलत नाही. जानकी पुढे म्हणते की बास करा आता हे सर्व. जो काही संशयाचा चष्मा तुम्ही घातलेला आहे तर तो बाजूला काढून टाका आणि मग मात्र तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की ऐश्वर्या खरंच बदललेली आहे. म्हणून आमचा ऐश्वर्यावर असणारा विश्वास बरोबर आहे, सगळं काही तुम्हाला कळालेलं आहे. तर त्यावरती सौमित्र हसतो आणि म्हणतो की मला नाही वाटत की हे सर्व काही होऊ शकेल म्हणून.
आणि हे बघा, ह्या ऐश्वर्याबद्दल मी तुम्हाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा तुम्हाला ते कधी समजणार तर नाहीच, ती गोष्ट तुम्हाला कधी पटणार नाहीच. त्यामुळे आता आमच्याकडे एकच असा पर्याय आहे की आता मात्र या घरातून मी आणि अवंतिका आम्ही दोघांनी कायम घर सोडून गेलेलं बरं राहील. सौमित्राचा हा निर्णय ऐकून सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो, सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. असे बोलून सौमित्र रागाने आता आतमध्ये निघून जातं तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी अहो काय बोलतात, थांबा. ऋषिकेश बघा ना सौमित्र भाऊजी असं का बोलतात. तेव्हा सगळ्यांना फार टेन्शन येते. ऋषिकेश म्हणतो की जानकी काळजी करू नकोस, मी बोलतो सौमित्राशी. सगळ्यांनाच मात्र आता एक टेन्शन आलेलं असतं घरामध्ये जे काही सुरू आहे त्याचं. आता ऋषिकेश मात्र सौमित्राच्या रूममध्ये सौमित्राच्या पाठीमागे जातो त्याला समजवण्यासाठी. त्यानंतर आता जानकी सारंग जवळ येते आणि म्हणते की सारंग भाऊजी प्लीज तुम्ही थोडासा संयम ठेवा, तुम्ही प्लीज समजूतदारपणा दाखवा, त्यांच्या नादी लागू नका. त्यावरती सारंग म्हणतो की इतके दिवस मात्र तेच करत आलेलो आहोत आणि आता अजून किती सहन करायचं आहे. ऐश्वर्याने सगळं काही सोडलं होतं, नव्याने ते या घरामध्ये आल्या होत्या. मग आता खरंच आम्हाला असं वाटलं होतं की आमचं सगळं काही नव्याने सुरू आहे, तर सगळं काही बदललेलं असेल, पण नाही. ऐश्वर्याला सुधारण्याचा चान्सच तुम्हाला द्यायचा नाही आणि सौमित्र दादा मात्र ते कधीही आपल्या घरामध्ये घडूनच देणार नाही. ह्या सगळ्याचा मात्र सौमित्र भाऊजीला काय इतका त्रास आहे त्या सौमित्राला असं तर सारंग पुन्हा विचारतो. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा आपले सौमित्र भाऊजी वकील आहेत, त्यामुळे ते पटकन मात्र असे कुणावर विश्वास ठेवत नाहीत. प्रत्येक माणसावर विश्वास ठेवण्याच्या अगोदर त्याला चाचपडून बघतात. तेव्हा आता सारंग म्हणतो की चाचपडून बघायचं म्हणजे अपमान करावाच लागतो का? तू सांग की आम्ही दोघं किती सहन करणार आहोत आणि जर आमच्यामुळे घरामध्ये प्रॉब्लेम होत असेल तर आम्ही मात्र घर सोडून गेलेलं बरं राहील. सारंग सुद्धा आता घर सोडण्याचा निर्णय करतोय आणि आता सगळेजण समजवण्याचा इतका प्रयत्न करत आहे पण सारंग काही ऐकायला तयार नसतो आणि तो ऐश्वर्याचा हात धरतो आणि चल ऐश्वर्या असं म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग, मी माझं घर सोडून कुठेही नाही येऊ शकत. आणि सारंग तुम्हाला कळत कसं नाही की यात चूक माझी आहे, मीच चुकलेली आहे, तर लपून छपून मात्र त्यांच्या मागे जायला नको होतं. आता इतकेच सर्व काही कुणाला सांगायचे नव्हते तर मी सुद्धा त्यांच्या प्रायव्हसीचा रिस्पेक्ट करायला हवा होता आणि तो रिस्पेक्ट मी नाही केला तर यात माझीच चूक आहे. त्यावरती आता सारंग म्हणतो की ठीक आहे पण तरी सुद्धा हे सगळं काही तो समजूतदारपणे सांगू शकतो आणि ऐश्वर्या त्यांनी तुमच्यावर हात उगारलेला आहे लक्षात घ्या. आता ऐश्वर्या पुन्हा आता सारंगला म्हणते की हे बघा तुम्ही सुद्धा त्यांची कॉलर धरली होती, मग तुम्ही सुद्धा चूक केलेली आहे, चुकलात तुम्ही आणि हे बघा आता झालेले आहे तेवढे पुरे झाले, प्लीज आता शांत राहा. ऐश्वर्या पूर्णपणे वैतागून गेलेली असते पण सारंग काही आता ऐकायला तयारच नसतो. तो नाही ऐश्वर्या नाही असं करत मात्र. आणि मला एक गोष्ट सांगा की ऐश्वर्या म्हणजे तुम्ही नक्की असं काय चुकीचं वागतात? तुम्ही काही चुकीचं वागत नसून आता सौमित्र तुमच्याशी जे काही वागतो ते खूप चुकीचं करतोय. त्यामुळे नाही मला तुमची किंमत आहे आणि ज्या घरात माझ्या बायकोला किंमत नाही तर त्या घरात सारंग कधीही राहू शकत नाही. म्हणून सारंगने सुद्धा आता ऐश्वर्यासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. तो निर्णय ऐकून जानकी आणि सुमित्रा यांना आणखीनच धक्का बसतो आणि ऐश्वर्याला सुद्धा. तेव्हा आता जानकी जोरात ओरडते की भाऊजी, परंतु सारंग लगेच आता आपल्या रूममध्ये घाव निघून जातो. त्याला सुद्धा खूप राग येतोय आणि लगेच मात्र तो आता मध्ये निघून जातो. त्यानंतर आता ऐश्वर्याच आता पूर्णपणे रडत असते आणि म्हणते की हे बघ जानकी, तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस, मीच खरंच खूप मोठी चूक केली, मी त्यांच्या मागे जायला नको होतं, मी का गेले असेल बरं. सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या शांत हो, प्लीज रडू नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माझीच चूक आहे आणि मी हे सर्व करायला नको होतं, माझी खूप मोठी चूक झाली आणि त्यामुळेच आता घरामध्ये इतके सगळे काही वाद होतात. आणि आता ऐश्वर्या खूप रडत आहे, तिला खूप वाईट वाटलेलं आहे म्हणून ती मोठमोठ्याने रडते. तर जानकी आणि सुमित्रा तिला समजवतात. जानकी म्हणते की ऐश्वर्या प्लीज रडू नकोस आणि तिला हाताला धरून सोफ्यावर बसवते. त्यानंतर जानकी तिला पाणी वगैरे प्यायला देते आणि म्हणते की ऐश्वर्या शांत हो, तू पाणी वगैरे पी बरं. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की नाही जानकी बहिणी, मला याच घरात राहायचं आहे. आधी मात्र मला या घरात राहून मी खूप काही चुका केल्या होत्या आणि त्या चुकामुळे मला तुमच्या सगळ्यांचं प्रेम उपभोगता नाही आले, पण आता मला ते प्रेम हवं आहे. मला मात्र या घरामध्ये राहून आपल्या घरातील माणसांना प्रेम द्यायचं आहे आणि तीच माया द्यायची आहे आणि मला सगळ्यांना आपलंसं करायचं आहे. ऐश्वर्या आता खूप रडत हे सर्व म्हणत आहे. मला इथून मात्र कुठेही जायचं नाही. हे बघ जानकी, मला कुठेही जायचं नाही. तेव्हा जानकी म्हणते की हो ऐश्वर्या, तुला इथून कुठेही कोणी पाठवणार नाही, इथेच राहणार आहे. त्यावरती सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या तू अगोदर पाणी वगैरे पी बरं आणि शांत हो. तेव्हा आता सुमित्रा पुन्हा जानकीला म्हणते की जानकी तू जा बरं, सारंगला समजावतो, नक्की तुझं ऐकेल. ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो जानकी बहिणी. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा आई, तुम्ही काही काळजी करू नका आणि ऐश्वर्या तू सुद्धा काही काळजी करू नकोस. सारंग भाऊजींना मात्र कसं समजायचं आहे हे माझ्याकडे लागलेलं आहे. तेव्हा आता जानकी सारंगकडे जाते तर सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की हे बघ सगळं काही ठीक होईल, तू टेन्शन घेऊ नकोस. जानकी गेलेली आहे ना आता समजायला. त्यावरती ऐश्वर्या आता आईंना विचारते की आई सगळं काही नीट तर होईल ना. सुमित्रा म्हणते की तू काही काळजी करू नको, सगळं काही नीट होईल नक्कीच. ऐश्वर्या तर रडतच म्हणते की मला खरंच आई इथून कुठेही
कुठेही जायचं नाही. त्यानंतर आता जानकी ही रूममध्ये येते तर सारंग मात्र त्याचे सगळे काही बॅग वगैरे भरत असतो. जानकीला हे बघून धक्काच बसतो. आता सारंगला म्हणते की सारंग भाऊजी, अहो काय सुरू आहे तुमचं, कुठे निघालात तुम्ही? सारंग काही ऐकायला तयारच नसतो. तो आपली बॅग भरतोय आणि जानकी सारंगचे हात धरते आणि विचारते की काय झालं भाऊजी, तुम्हाला राग आलेला आहे का? सारंग तरी सुद्धा काही न बोलता रागाने पाहत असतो. आणि हे बघा सारंग भाऊजी, मी तुम्हाला काय विचारत आहे की मी तुम्हाला या घराच्या बाहेर जाण्याची परवानगी नाही देऊ शकत. तरी सुद्धा सारंग काही ऐकायला तयारच नसतो आणि तो आपली बॅग भरतच असतो. आणि ऐश्वर्याची सुद्धा आता साड्या वगैरे आहेत तर तो बॅग मध्ये भरत असतो. जानकी त्या साड्या हातातून घेते आणि म्हणते की सांगितलं ना मी तुम्हाला परवानगी नाही म्हणून. तेव्हा सारंग रागानेच आता जानकीला म्हणतो की बहिणी तू काय करतेस, प्लीज बाजूला हो, मी तुला सांगितले ना, मला आता बॅग भरून दे, मला या घरात नाही राहायचं. त्यावरती आता जानकी ही जोरात ओरडते की आणि मी तुम्हाला कुठेही नाही जाऊन देणार असं रागानेच म्हणते. त्यानंतर आता इकडे सौमित्रचं सुद्धा तेच सुरू असतं. तो सुद्धा आपली रागाने बॅग भरत असतो. तर कपडे आता आहे तर ते सगळे काही काढून त्याने बॅगमध्ये भरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता ऋषिकेश धावतच येतो. अवंतिका सुद्धा त्याला समजावून थकलेली असते. ऋषिकेश म्हणतो की हे बघ सौमित्र, अरे तू काय करतोस, इतका राग डोक्यामध्ये का घालून घेतोस? सौमित्र रागानेच रिॲक्ट होतोय आणि म्हणतो की येथे राहून काय करायचं आहे दादा, तू सांग. जर मी इथे या घरामध्ये राहिलो तर रोज असेच भांडणं होत राहतील आणि घरातील वातावरण हे खराब होतच राहील. त्यावरती अवंतिका म्हणते की अरे सौमी, तू असं का वागतोस, अरे इतकं कशाला रिॲक्ट होतोयस? अवंतिकावरच तो आता चिडतोय आणि म्हणतो की अवंतिका तू शांत हो, काही झालं तरी या घरामध्ये मला थांबायचं नाही आणि तू सुद्धा आता माझ्यासोबत यायचं आहे, येथे थांबायचं नाही. सौमित्र आपल्या सगळ्या काही वस्तू वगैरे घेत असतो तर ऋषिकेश त्याच्या मागे करत विचारतो की सौमित्र, अरे इतक्या सगळ्या काही राग आहे, इतक्या गोष्टी आहेत तर ते इतक्या डोक्यात घेण्याची गरज नाही. सौमित्र म्हणतो की हे बघ दादा, या घरामध्ये आता माझ्या बाळावर राहून मात्र वाईट संस्कार होतील, त्यामुळे मला त्यापेक्षा हे घर सोडून गेलेलं बरं राहील, नको मला राहायचंच नाही. ऋषिकेश आता जीव तोडून त्याला समजावत असतो की सौमित्र प्लीज, अरे समजून घे, माझं ऐक. अवंतिका सुद्धा आता समजावते. खूप असे विनवणे आता सौमित्राच्या केले जातात पण तरी सुद्धा हा सौमित्र काही ऐकायला तयारच नाही. ऋषिकेश म्हणतो की अरे बाळावर चांगले संस्कार होण्यासाठी घरामध्ये खूप काही माणसं आहेत आणि हे पण घर म्हटल्यानंतर आता भांड्याला भांडं लागतंच, वाद हे होतातच. अरे भांड्याला भांडी लागली म्हणून आवाज होतो, मग घरातील भांडी कोणी बाहेर फेकून देतात का? नाही ना, मग तू सुद्धा तीच चूक करतोयस, प्लीज असं वागू नको. आणि घरातील एखाद्या व्यक्तीचं वागणं पटत नाही म्हणून कोणी असं घर सोडून जातात का? त्यानंतर मात्र सारंग सुद्धा इकडे ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की नाही वहिनी, आता खूप अति झालेला आहे आणि आता हा सगळ्यांचा अपमान सहन करण्यापेक्षा मात्र वेगळं झालेलं बरंच राहील. त्यावरती आता जानकी म्हणते की तुम्हाला कळतं का सारंग भाऊजी, घराबाहेर राहणं इतकं सोपं नाही. त्यावरती आता सारंग म्हणतो की कठीण सुद्धा नाही, कारण मीठ भाकरी खाऊ आणि आम्ही सुखी राहू. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो भाऊजी तुम्ही समजून घ्या, आपलेच दात आहे आणि आपलेच ओठ आहेत आणि हे बघ आपण मात्र जरीही ओठ आणि दात असं वेगळं नाही करत. एखाद्याने काही जर आपल्याला म्हटले, कितीही झालं तरी ते वेगळे होऊ शकत नाही आणि आपण सुद्धा असंच कुटुंबापासून वेगळं नाही होऊ शकत, कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही वहिनी, आता मी होणार आहे, कारण मी आता सहन करू शकत नाही, सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. बरेचसं आतापर्यंत सांभाळून घेतलं पण आता यापुढे नाही. आता मात्र या घरात झालेला ऐश्वर्याचा अपमान मी नाही सहन करू शकणार, त्यामुळे कितीही काही झालं तरी मी या घरामध्ये राहणार नाही. आता जानकीला तर कसं समजायचं तेच काही कळत नसतं. जानकी वैतागून जाते आणि खूप विनवण्या करते पण तरी सुद्धा सारंग ऐकायला तयारच नसतो. त्यानंतर इकडे ऋषिकेशचं सुद्धा तीच अवस्था असते. तो सौमित्रला समजवण्याचा खूप प्रयत्न करतोय पण तरी सुद्धा सौमित्र काही ऐकायला तयारच नाही. हे बघ आता खूप काही झालेलं आहे, मी अगोदर गप्प बसलो परंतु आता माझ्या बाळाचा जीवाचा प्रश्न आहे आणि किती काही झालं तरी आता मला अजिबात रिस्क घ्यायची नाही. आणि तो रागाने आपली बॅग मध्ये कपडे भरत असतो. अवंतिका म्हणते की अरे प्लीज एकदा तरी समजून घे ना. आणि आता मात्र जानकी ऋषिकेश दोघेही मात्र दोघांना समजावून पूर्णपणे थकलेले असतात. दोघांना फार टेन्शन येते. त्यानंतर आता ऋषिकेश पुन्हा आता सौमित्रला म्हणतो की अरे तू सारंगपेक्षा मोठा आहे आणि तूच जर असा भान हरपला तर कसं होईल. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की मग त्याला कळत नाही का तो कसा वागतो, तो तर माझ्यापेक्षा लहान आहे तरी सुद्धा त्याने माझी कॉलर पकडली ना. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो, ती तर त्याची चूकच झाली, तो सुद्धा ऐश्वर्यावर हात उचलायला नको होता. तेव्हा सौमित्र इतका भडकलेला असतो आणि म्हणतो की ऐश्वर्या कशी आहे अगदी सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे जाऊन दे, मला परत त्या विषयावर नाही बोलायचं आणि मी निघतोय असे बोलून आता तो रागानेच आता बॅग वगैरे परत भरतोय आणि जायला निघतो. तर लगेच ऋषिकेश त्याला समजावतो. ऋषिकेश त्याचे हात धरतो. हे बघ एकदा मी आता सगळं काही सांगून तुला थकलोय, परंतु एकदा तू आई आणि नानांचा विचार कर. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो की दादा हे बघ मी आता संबंध तोडून नाही जात, मी हे घर सोडून जात आहे, मला त्या बाईचा चेहरा या घरात
हात माझ्या डोळ्यासमोर नकोय, त्यामुळे घर सोडतोय मी. त्यावरती ऋषिकेश विचारतो की म्हणजे तू आता स्वतःचा निर्णय नाही बदलणार का? तर लगेच आता सौमित्र स्पष्ट नाही म्हणतोय. आणि तेवढ्यात जानकी धावतच येते, ऋषिकेश ऋषिकेश करत, आणि लवकरात लवकर माझ्यासोबत खाली चला असे घाबरतच म्हणते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की काय झालं? ऋषिकेश काय झालं असं म्हटल्यानंतर आता जानकी म्हणते की सारंग भाऊजींना हार्ट अटॅक आलेला आहे. आता असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेश आणि सौमित्र अवंतिका यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि सगळेजण आता दोघेही धावतच येतात सारंग सारंग करत. आणि तेवढ्यात अवंतिकाला जानकी हाताला धरते आणि सावकाश तिला खाली घेऊन येते. आणि त्यानंतर मात्र आता इकडे जानकीने सारंगला सुद्धा तेच सांगितलेलं असतं. आता दोघेही एकमेकांच्या समोर धावतच येतात. सारंग म्हणतो की अरे सौमित्र दादा तू ठीक आहे ना? सौमित्र म्हणतो की सारंग तू ठीक आहे ना? दोघं मात्र आता एकमेकांच्या जीवाची विचारपूस करतात. दोघांनाही आता काहीतरी झाले म्हणून दोघांची काळजी वाटत असते. आणि जेव्हा दोघं एकमेकांच्या समोर येतात आणि तेव्हा सुमित्रा आणि जानकी मात्र हसत असतात. दोघांना परत एकत्र करण्यासाठी मात्र हा सर्व केलेला जानकीने प्लॅन असतो. तेव्हा सौमित्रा तर जानकीला विचारतो की वहिनी तू तर म्हणाली होती की सारंगला हार्ट अटॅक आला म्हणून. त्यावरती सारंग म्हणतो की नाही, अरे तू पडलेला आहेस ना? मला ऐश्वर्या म्हणाले की सौमित्र दादा खूप पडला आणि त्याला लागलेला आहे. सुमित्रा तर ऋषिकेशला खुणावते, शांत राहायला सांगते. सारंग मात्र आता जानकीला विचारतो की अच्छा म्हणजे तुम्ही आमच्याशी खोटं बोललात तर? आणि सौमित्र जानकीला म्हणतो की वहिनी तू ह्या लेवलचं खोटं कसं बोलू शकतेस ग? आणि तुला माहिती आहे की सारंगला हार्ट अटॅक आला हे ऐकून माझी काय अवस्था झाली होती? तेव्हा आता जानकी म्हणते की काय आणि काय अवस्था होणार आहे तर? आणि सौमित्र भाऊजी तुम्हीच तुमच्या धाकट्या भावाला कायमचं सोडून जाणार होतात तर मग सारंग भाऊजींना काहीही होऊन द्या, तुम्हाला काय फरक पडतोय? बरोबर आहे ना? त्यावरती ऋषिकेश सारंगला म्हणतो की हो सारंग तू सुद्धा जीवाचा आकांताव करून धावत आला आणि का सौमित्रासाठीच आला ना? आणि का आला तर तुझा त्याच्यावर जीव आहे म्हणूनच आलेला आहे ना? तेव्हा आता जानकी म्हणते की अगदी बरोबर आणि सारंग भाऊजी मी खोटं बोलले. तुमच्या दोघांचं एकमेकावर किती प्रेम आहे हे पुन्हा एकदा रिअलाइज व्हावं त्यासाठी मात्र आम्ही हे खोटं बोललो. आम्ही म्हणजे मी, आई आणि ऐश्वर्या, आम्ही तिघी जणी खोटं बोललो आणि हा सगळं काही आमच्या तिघींचा प्लॅन होता. तर आता सारंग सुद्धा जानकीचं काही ऐकायला तयार नसतो. जानकीला आता तो प्लॅन तिने का केला हे सर्व आठवतं. सारंग मात्र सौमित्राच्या सोबत राहायला तयारच नसतो. जानकी त्याला विचारते की का पण काय हरकत आहे? ऐश्वर्यावर असणारा त्यांचा अपमान सहन म्हणजे तो करू शकणार नव्हता. तो पदोपदी माझा अपमान करेल, ऐश्वर्याचा अपमान करेल आणि तो केलेला आता अपमान मला सहन नाही होऊ शकत. तेव्हा आता जानकी पुन्हा विचारते की सारंग भाऊजी म्हणजे तुमचं हे ठरलेलं आहे तर? तेव्हा सारंग भाऊ म्हणलेला असतो इतकं बोलून आणि समजावून काही उपयोग होणार नाही असं सुद्धा ती सारंगला विचारते. आणि ठीक आहे मग असे बोलून आता जानकी बाहेर येते. ऐश्वर्याने सुमित्राला सांगते की सारंग भाऊजी आता काही ऐकायला तयारच नाही. माझं त्यांच्याशी बोलून सुद्धा झालेलं आहे पण तरी सुद्धा ते ऐकतच नाही. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की काय हे सर्व सुरू आहे आणि काय इतक्या हट्टाला ते पेटलेले आहे, त्यामुळे आई प्लीज प्लीज तुम्ही तरी त्यांना समजावा, मला इथून कुठेही जायचं नाही. त्यावरती आता जानकी म्हणते की नाही तुला कुठेही नाही पाठवणार आणि आता तू या घरात आलेली आहे त्यामुळे तू इथेच राहणार आहे. आणि तसंही सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी यांचे एकमेकावर किती प्रेम आहे हे तर आम्हाला माहिती आहे, हो की नाही आई? आणि आता त्या प्रेमावर फक्त गैरसमजाची आणि रागाची धूळ साचलेली आहे तर आणि ती धूळ आता आपल्याला स्वच्छ करावीच लागेल. तेव्हा आता सुमित्रा विचारते की अगं पण जानकी काय करायचं आहे? त्यावरती आता जानकी म्हणते की सांगते आणि ऐश्वर्या तुला हे करायचं आहे सौमित्र भाऊजींकडे जायचं आणि सौमित्राला हे सांगायचं आहे की सारंग भाऊजी पडलेत म्हणून. ऐश्वर्या म्हणते की अगं जानकी तू काय बोलतेस? आता जानकी म्हणते की हो ऐश्वर्या जे काही मी तुला सांगत आहे फक्त तेवढंच कर. तेव्हा आता जानकी परत आता सगळ्यांनाही सांगत असते की मग ऐश्वर्या सारंग भाऊजींकडे गेली आणि तिने सारंग भाऊजींना हे सांगितले आणि मग सारंग भाऊजी आता इकडे धावतच आले. आणि मग त्यानंतर काय झालं की जे काही आता अपेक्षा होती तेच घडलेलं आहे. जीवाचा आकांताव करून मात्र सारंग भाऊजी सौमित्र भाऊजींसाठी धावत आले आणि सौमित्र भाऊजी सारंग भाऊजीसाठी, ते दोघंही एकमेकांच्या जीवासाठी धावत तर आलेच. दोघांनीही तेच केलेलं आहे. आणि सौमित्र भाऊजी तुम्ही सुद्धा एकमेकांच्या काळजीपोटी तुम्ही दोघंही बाहेर आलात. मग एकमेकावर इतकं माया प्रेम असताना मात्र कशाला इतके वाद वगैरे करतात आणि एकमेकांपासून दूर जातात? इतक्या वर्षापासून आपण एकमेकांच्या सोबत राहतो, एकमेकांवर आपलं इतकं मनापासून प्रेम आहे, कशाला हा सगळा दुरावा तुम्हाला हवा आहे तर? आणि सारंग भाऊजी तुमचा मोठा भाऊ तुमच्या डोळ्यासमोर उभा आहे आणि सौमित्र भाऊजी हे बघा जर तुमच्या धाकट्या भावाची काही चूक असेल तर तुम्ही माफ करून टाका. झालं गेलं सगळं काही विसरून जा आणि आता एकमेकांना घट्ट मिठी मारा आणि सगळं काही विसरून जा आणि चला पटकन मिठी मारा. तेव्हा लगेच आता सौमित्र म्हणतो की वहिनी हे बघ सारंग बद्दल माझं काही म्हणणं नाही, माझा राग फक्त आणि फक्त ऐश्वर्यावर आहे. तर सारंग तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडत होता, बाकी काही नाही. त्यावरती जानकी म्हणते हे बघा आम्हाला माहिती आहे की ऐश्वर्या तुम्हाला
म्हणजे तुमच्या अवंतिकाच्या भोवती मात्र तुम्हाला नको आहे. आणि मी तुम्हाला शब्द दिलेला आहे की ऐश्वर्या अवंतिकाच्या आजूबाजूला सुद्धा नाही फिरकणार. अवंतिका हे एक माझी जबाबदारी असेल तर झालं, मग आता तरी सुद्धा घर सोडण्याच्या गोष्टी काढू नका. बोला ना मग भाऊजी, तुम्ही घर सोडून नाही जाणार ना? सौमित्र म्हणतो की ठीक आहे वहिनी, आता मी तुझ्या अटीवर येथे राहतो की ऐश्वर्या मात्र आता अवंतिकाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायला नकोय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही फिरकणार आणि ती सौमित्राच्या समोर येते आणि रडतच म्हणते की अवंतिकाच्या आजूबाजूला फिरकण्याचं सोडा, परंतु माझी सावली सुद्धा मी तिच्यावर नाही पडून देणार. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश रूम मध्ये येतात. जानकी आता कुटुंबाची ती माळ आहे तर ती हातामध्ये घेते आणि म्हणते आपल्या कुटुंबाची माळ मात्र मी कधीही तुटून नेलेली नाही, किंतु उद्या मात्र काय होईल काही सांगता येणार नाही. तर सयाजीराव मात्र इकडे मायाला भेटायला जेलमध्ये येतो आणि मी तुला कोणतीही मदत नाही करणार असं म्हणतो. तेव्हा आता माया म्हणते की हे बघ. माया तर सयाजीरावांना म्हणते की त्या रणदिव्यांची वाट लावायची. एखाद्या माळेतील जसे मणी विखुरले जातात ना, तसं प्रत्येक व्यक्ती त्या घरातला विखुरला गेला पाहिजे आणि त्यांची वाट लावायची. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी हे बघ, यापुढे मात्र ही सुद्धा आपली कुटुंबाची माळ मी नाही तुटून देणार, घट्ट अशी सगळ्यांना एकत्र बांधून ठेवेल. इकडे मायेने आता सयाजीरावाला हाताशी घेतलेलं असतं आणि रणदिव्यांना उद्ध्वस्त करण्याचं चॅलेंज दिलेलं असतं आणि त्याच्याकडून ते काम ते करून घेणार असते. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.